मस्त चमचमीत असा पावटा भात आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. थंडीच्या दिवसात छान हिरवागार असा पावटा मिळतो, तर एकदा तरी हा जो मसाले भाताचा प्रकार आहे तो तुम्ही अवश्य करून बघा. सगळ्यात आधी याकरता आपण एक वाटण तयार करून घेत आहोत. ताजं वाटण तयार करायचं आहे. या ठिकाणी 7 ते 8 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर यांची फ्रेश अशी आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घ्यायची. याच्यामुळं भाताची चव जी आहे ती आपोआप छान येते. आता या ठिकाणी 1 कप पावटा मी घेतलेला आहे. तर पावट्याच्या ज्या शेंगा आहेत त्या सोलून हा असा 1 कप भरलेला आहे. पावटा जर का छान कोवळा असेल तर भात अगदी मस्त लागतो. त्याचसोबत याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. तसेच अर्धा टोमॅटो आहे आणि एक छोट्या बटाट्याचे हे असे मध्यम आकाराचे चौकोनी काप करून घेतले. आता डायरेक्ट कुकरमध्ये हा जो भात आहे तो आपण करणार आहोत. त्याकरता कुकरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम केलं. काही खडे गरम मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत. तर पहिल्यांदा घातलं तमालपत्र, त्यानंतर अगदी 2 लवंग, 5-6 मिरी आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा. हे जे खडे गरम मसाले आहेत त्याच्यामुळं भाताची चव अप्रतिम येते. त्याच्यामुळं मसाले भात जर का करत असाल तर हे खडे गरम मसाले घालणं मस्ट आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. कांदा घातल्यामुळं काय होतं की भाताला थोडासा ओलसरपणा राहतो. खूप मोकळा लागत नाही, खूप ड्राय लागत नाही. कांदा असा गुलाबीसर रंगावर परतला की आता याच्यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण. 1-2 मिनिटं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. खूप जास्त ब्राऊनही होऊ द्यायचं नाही, नाहीतर लसणाची चव जी आहे ती बिघडते. आता अर्धा चमचा हळद घातली. एक मोठा चमचा कोणताही घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा जो कोणता मसाला तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी वापरत असाल तो घालायचा आहे. विकतच्या गरम मसाला पावडरपेक्षा वगैरे जर का घरगुती मसाला असेल तर भाताला मस्त अशी गावरान चव येते, झणझणीत चव येते. आता याच्यामध्ये पावटा घातला. पावटा जो आहे तो तेलावर 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचा. पावट्याला मीठ घातलं आहे. पावटा चांगला परतून घेतला की काय होतं, त्याचा एक जो कच्चा वास असतो तो जातो आणि नंतरसुद्धा पावटा लवकर शिजायला मदत होते. हे बघा, अगदी खूप नाही, पण पावट्याचा रंग असा थोडासा गडद होईपर्यंत, छान खुलून येईपर्यंत हा जो पावटा आहे तो परतून घ्यायचा. नंतर आपण याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालतोय. तर आधी बटाट्याचे काप घातले. नुसत्या पावट्यापेक्षा भातामध्ये जर का थोडासा बटाटा वगैरे असेल मसाले भातामध्ये तर आणखी छान लागतो. तर एखादा मिनिट बटाटा असा परतून घेतला आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे. टोमॅटो एकदा परतून घ्या. त्यानंतर भातासाठी या ठिकाणी 1 कप अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. या भातासाठी तुम्ही तांदूळ कोणताही वापरला तरी चालतो. सुगंधित तांदूळ जर का असेल तर अजून छान चव येते. तांदूळ जर का भिजत ठेवला तर तांदळाची शीतं जी आहे ती तुटतात. त्यामुळं धुतला की लगेच निथळून कुकरमध्ये काढला. 2 मिनिटं मध्यम आचेवर सगळ्या भाज्यांसोबत तांदूळ जो आहे तो छान असा परतून घ्या. भाताचा रंग थोडासा लालसर मसालेदार असा येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट वापरू शकता. साध्या थंडगार पाण्यापेक्षा पाणी जे आहे ते गरम किंवा उकळतं पाणी घालायचं, म्हणजे मग भात जो आहे तो छान फुलतो आणि तो लवकर शिजतो. आता जेवढा तांदूळ आहे त्याच्या 2.5 पट पाणी याच्यामध्ये घातलं. आपण पावट्याला मीठ घातलं होतं, पण आता आपण तांदूळ वाढवलेत, पाणी वाढवलं आहे, त्याच्यामुळे त्यानुसार मिठाचं जे प्रमाण आहे ते अजून वाढवलं आहे. सगळं एकदा छान मिक्स करून घ्या. मध्यम आचेवर एक चांगली उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवर करून गॅस कुकरची 1 शिट्टी घ्यायची. जर का कोलम किंवा बासमती वगैरे तांदूळ असेल तर ते तर अगदी लगेच शिजतं. हे बघा, कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण उघडलं. हे बघा, मस्त चमचमीत असा पावटा भात आपला तयार झाला आहे. मसाले भाताचा खूप छान असा सुगंध सगळीकडे दरवळतो आहे. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भरपूरसा ओला नारळ घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूरसा खोवलेला ओला नारळ जर का घातला तर अगदी मस्त छान अशी चव मसाले भाताला येते. हे बघा, पावटा जो आहे तो असा व्यवस्थित शिजला आहे. याच्यासोबत एखादं लोणचं देऊ शकता. या ठिकाणी मी ओली हळद, आवळा आणि आल्याचं मिक्स लोणचं देते आहे. थंडीच्या दिवसात हे लोणचं अवश्य करून बघा. लोणच्याची रेसिपी जर का हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे बघा, भातही असा मस्त मोकळा राहिला आहे. याच्यामध्ये पावटा अतिशय छान लागतो.
मसाल्यांचा खूप छान असा सुगंध येतो. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.